In this lecture, we are study the applications of uniform circular motion. First application is vehicle along a horizontal circular track. Suppose a one car traveling along a horizontal circular track. This is the car. Now, in this car, there are two forces applied. There are three forces acts on it. First force is weight mg, it's vertically downward direction. Second force, normal reaction, it is a vertically upward direction. This normal reaction balances the weight mg. This is the origin of this circle. It can be denoted as a O, and distance between car to the center of this circle, it can be denoted as a R. Now, third force, it is a frictional force. It is towards the center of a circle. This frictional force provides the necessary centripetal force of this car because car performs a horizontal circular motion. This force is called as a force of static friction between the road and a tire of the car. This force of friction prevents the vehicles from outward slipping or a skidding. Its resultant, the force of friction provides the necessary centripetal force of a car. आपण पहिले ॲप्लिकेशन बघणार आहोत व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. असं समजा की एक कार आहे आणि ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक काय करते, कंप्लीट करते. तो जो सर्कल आहे त्या सर्कलचा सेंटर आपण ओ म्हटलं आहे आणि कार ज्या ठिकाणी आहे ती जे सर्कल कंप्लीट करणार आहे तिथून ते सेंटरपर्यंतचं अंतर म्हणजे त्या सर्कलची रेडियस आपण कशाने डिनोट केलेली आहे, आरने डिनोट केलेली आहे. ह्या कारवरती तीन फोर्स अप्लाय होतात. पहिला फोर्स वेट mg, तो व्हर्टिकली कसा असतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला. दुसरा फोर्स ॲक्ट होतो नॉर्मल, तो व्हर्टिकली कुठं ॲक्ट होतो, अपवर्ड साईडला, वरच्या दिशेला. ही नॉर्मल जी रिॲक्शन आहे ती हे जे वेट आहे ज्या कारचं त्याला बॅलन्स करायचं काय करते, काम करते. तिसरा फोर्स ह्या कारवरती ॲक्ट होतो ज्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो, जो सेंटरच्या दिशेला ॲक्ट होतो. तो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या कारला सेंट्रिपेटल फोर्स देण्याचं काय करतो, काम करतो. नॉर्मल रिॲक्शन n वेट mg ला बॅलन्स करतं, सो n इज इक्वल टू mg. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे कारला सेंट्रिपेटल फोर्स देतं, तर इज इक्वल टू mv²/r. इट इज द फॉर्म्युला फॉर द सेंट्रिपेटल फोर्स. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय करतं किंवा कुणामध्ये लागतं, तर रोड आणि टायर ह्या दोघांमध्ये लागतं आणि ते ह्या कारला आउटवर्ड साईडला स्लिप होण्यापासून आणि स्किडिंग होण्यापासून काय करतं, वाचवतं. ऑलरेडी नो दॅट द फॉर्म्युला फॉर द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज म्यू इंटू n. म्यू इज द कोएफिशियंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन and n is the normal reaction. Now, in this lecture, force of static friction is equal to mv². It is the maximum force divided by r. Put the value of force of static friction in this equation. So it can be written as mu into n is equal to mv² maximum upon r. But we know that n is the normal reaction. We know that the formula for n is mg. Put this value in this equation. So equation is again written as mu into mg is equal to mv² maximum divided by r. m gets cancelled. So mu into g is equal to v² maximum upon r. Put this value r in this side. So
व्ही स्क्वेअर मॅक्सिमम इज इक्वल टू म्यू आर जी. शिफ्टेड आर इन धिस साइड. वी have to given a formula for Vmax. Root shifted this way, it can be converted as square root. So mu rg. So V maximum is equal to under the root of mu rg, and it is the velocity of a maximum car in the horizontal circular track. नॉर्मल रिॲक्शन n व्हर्टिकली अपवर्ड लागते, तर वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. n mgला बॅलन्स करतो. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे कारला सेंट्रिपिटल फोर्स देण्याचं काम करतं, आणि तो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. पण आपण 11वीत आधीच शिकलेलो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच कोण, म्यू इंटू n. म्यू म्हणजेच कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, इन n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. हा फॉर्म्युला आपण परत इथं लिहिणार आहोत, आणि त्यावेळी आपण काय करणार आहोत की ह्या कारला ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असताना किती मॅक्सिमम सेफली स्पीड ठेवावं लागेल ते आपण फाइंड आउट करणार आहोत. सो दिस वेलॉसिटी इज मॅक्सिमम. आपण काय करणार आहोत, या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनच्या ठिकाणी आपला फॉर्म्युला प्लेस आउट करणार आहोत. हा म्यू इंटू n प्लेस केला, पण आपल्याला n म्हणजे नेमकं काय हे माहिती आहे. n मीन्स वॉट, m इंटू mg. ही व्हॅल्यू इथून उचलणार आहोत आणि या ठिकाणी काय करणार आहोत, पुट आउट करणार आहोत. सो दिस इक्वेशन इज अगेन रिटर्न ॲज म्यू इंटू mg इज इक्वल टू mv² मॅक्सिमम अपॉन r. m कॅन्सल झाला. म्यू जी इज इक्वल टू v² मॅक्सिमम अपॉन r. आता ह्या इक्वेशनमध्ये v² आपण इथंच ठेवला, आणि जो डिव्हायडेशनचा जो r आहे तो या ठिकाणी शिफ्ट केला. सो v² मॅक्झिमम इज इक्वल टू म्यू आर जी. हा स्क्वेअर काढला आणि तो इकडं शिफ्ट केला. तो ज्यावेळी बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या दिशेला जाईल त्यावेळी तो वर्गमुळात कन्व्हर्ट होईल. सो व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ म्यू आर जी. म्हणजे ही जी आपली कार आहे त्या कारला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन जर कंप्लीट करायची असेल तर त्या कारला मॅक्सिमम स्पीड किती ठेवावं लागेल, तर अंडर द रूट ऑफ म्यू आर जी. जर आपल्याला म्यू दिलेला असेल, आर रेडियस ऑफ दिस सर्क्युलर ट्रॅक माहीत असेल, जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू माहीत असेल, तर आपण त्या कारचं मॅक्सिमम स्पीड त्या सर्क्युलर ट्रॅकवरती किती असावं हे फाइंड आउट करू शकतो. नाव सेकंड ॲप्लिकेशन, वेल ऑफ डेथ, मौत का कुहा. हा प्रकार आपल्याला सर्कसमध्ये पाहावयास मिळतो. याच्यामध्ये एक विहीर असते जी या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एक 2 व्हीलर असते किंवा 4 व्हीलर असते. ती काय करत असते की ह्या विहिरीमध्ये हा सर्क्युलर ट्रॅक काय करत असते, कंप्लीट करत असते. त्यावेळी त्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवरती 3 फोर्स ॲक्ट होतात. ते कोणते ते आपण पाहूयात. फर्स्ट फोर्स इज the weight mg, it's vertically downward direction. Weight mg is a vertically downward direction. Second force, it is the force of friction, it is vertically upward direction. This force is called as the force of static friction. And third force is the normal reaction, it acts in this direction towards the center of this circle. Suppose the center of circle, it can be denoted as a O. ती जी 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे तिच्यावरती 3 फोर्स ॲक्ट होतात. पहिला फोर्स वेट mg, ती जी कार आहे किंवा ती जी 2 व्हीलर असेल तिचं वेट वर्टिकली वेट mg, तो कुठला फोर्स वेट mg कुठल्या दिशेला ॲक्ट होतो, खालच्या दिशेला ॲक्ट होतो. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकली कसा ॲक्ट होतो, अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो. आणि नॉर्मल रिॲक्शन सेंटरच्या दिशेला काय होते, ॲक्ट होते. कार ही सर्क्युलर मोशन कंप्लीट करणार आहे, त्या सर्कलचा सेंटर ओ या ठिकाणी आहे, तर नॉर्मल सेंटरच्या दिशेला काय होते, ॲक्ट होते. नाव द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे इट प्रिव्हेंट्स डाउनवर्ड स्लिपिंग. इट्स magnitude is equal to the weight mg as this is only upward force. हा काय करतो,
तर हे जे वेट एम जी आहे ह्याला बॅलन्स करायचं काम करत असतो. हे करत असताना हा जो आपला ऑब्जेक्ट आहे तो स्लिप होणार नाही याची तो काय करतो, काळजी घेतो. नाव दिस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन balances the weight mg. Now the normal reaction. मग नॉर्मल रिॲक्शन काय करते? इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स बिकॉज द ऑब्जेक्ट परफॉर्म्स ए सर्क्युलर मोशन. हा जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी जो सेंट्रिपेटल फोर्स लागतो तो सेंट्रिपेटल फोर्स देण्याचं काम कोण करतो, तर नॉर्मल रिॲक्शन करते. सो normal reaction N is equal to the centripetal force. It can be denoted as mv square divided by r. We know that the formula for the force of static friction is it is less than or equal to mu into s into n. Put these two values in this equation. So equation is again written as Fs is mg less than or equal to mu s n is known as the mv square upon r. M gets cancelled, so g is less than or equal to mu s v square minimum upon r. So these are shifted in this side, so v square minimum is equal to rg upon mu into s. This value of square shifted in this side, it can be converted as root. So v minimum is equal to under the root of rg divided by mu into s. It is the formula for velocity minimum applied on a object performing in a circular motion in well. आपण आधी सांगितलंय की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय करतो, तर वेट एम जी काय करतो, बॅलन्स करतो. ऑब्जेक्टचे जे वजन आहे त्याला बॅलन्स करायचं काय करतो, काम करतो. नॉर्मल रिॲक्शन काय करते, तर ही जी कार आहे त्या कारला ही सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी गरजेचा असलेला सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम करते. So N is equal to centripetal force mv square upon r. It is the formula for centripetal force. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे mu fs is less than or equal to mu s into n. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण fs आणि n ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू प्लेस करणार आहोत. fs म्हणजेच m ची पुट आउट केला, mu s आहे तसा, आणि v ची n ची व्हॅल्यू नॉर्मल रिॲक्शनची आपण इथं काय केली, पुट आउट केली. m कॅन्सल झाला, g इज लेस दॅन इक्वल टू mu s v स्क्वेअर मिनिमम डिवायडेड बाय r. इट इज लेस दॅन. हा r काय करतोय आपण इकडं शिफ्ट करतोय. सो v स्क्वेअर मिनिमम इज इक्वल टू rg अपॉन mu s. हा स्क्वेअर काढला आणि तो इकडं दिला, बरोबर चिन्हाच्या ज्यावेळी तो पलीकडे जाईल त्यावेळी त्याचं रूपांतर वर्गमुळात होईल. सो व्हेलॉसिटी मिनिमम इज इक्वल टू अंडर दी रूट ऑफ rg डिवायडेड बाय mu s. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला ही सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी किती मिनिमम व्हेलॉसिटी ठेवावी लागेल, तर अंडर दी रूट ऑफ rg डिवायडेड बाय mu s एवढी व्हेलॉसिटी ठेवावी लागेल. यापेक्षा कमी असून चालत नाही. One example, a motorcyclist is to undertake horizontal circles inside the cylindrical wall of a well of inner radius 4 cm. Coefficient of static friction between the tire and the wall is a 0.4. Calculate the minimum speed and frequency necessary to perform this stunt. Use g is equal to 10 meter per second square. काय दिलं आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे आणि तो एका विहिरीच्या आतमध्ये तिच्या भिंतीवरती हॉरिझॉन्टल सर्कल काय करतोय, कंप्लीट करतोय. त्यावेळी तो असं कन्सिडर करा की तो हा सर्कल आहे. त्यावेळी त्या सर्कलची रेडियस दिली आपल्याला 4 सेंटीमीटर. 4 मीटर रेडियस इज इक्वल टू किती दिली आहे आपल्याला, 4 मीटर.
पुढं काय दिलंय, त्याचबरोबर फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड ए वॉल इज 0.4, म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलं आहे आपल्याला 0.4. कॅल्क्युलेट, काय शोधायचं आहे, मिनिमम स्पीड म्हणजे वेलॉसिटी मिनिमम किती असेल ती शोधायची आहे, आणि त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रोटेशन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्याची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आता जस्ट आपण व्ही मिनिममचा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर द रूट ऑफ आर जी डिवायडेड बाय म्यू. पुट दिस ऑल व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. R is 4, G is 10, mu is, it can be denoted 0.4. 4 into 10 is a 40 divided by 0.4. Its answer is 10 meter per second. Now we have to calculate the value of V minimum. Next we have to calculate the value of frequency. Now second value calculated, frequency. We know that V is equal to R omega, but omega means 2 pi n. Put this value in this equation. So V is equal to R into 2 pi n. Put all values. We know that the V, it's a 10, R is 4 into 2, pi is 3.14, its fixed value, into n. Now 10 is equal to 4 into 2 into 3.14 multiplied by its value is 6.28 into n. 10 is equal to 4 into 6.28, its value is 25.12 into n. Shifted this value in this side, so n is equal to 10 divided by 25.12, so n is equal to 0.39, so it is approximately equal to 0.4 revolution per second, or it is measured in hertz, or one other one, rotations per second.